जाग भाग भाग बापरे, ट्विन सांभाळणं अवघड आहे. मला तर वेळ लागेल. ओ माय गॉड लग गई, क्या से क्या हुआ, देखा तो कटोरा, झांका तो कुआं, बिल्ली जैसा चूहा, तुम पकड़ा तो निकला काला नाग. देवा, काहीतरी चमत्कार कर, मला मदत पाठव. माँ, मेरी माँ, प्यारी माँ. हे काय? हे तर मम्मी आहे. तिच्या कुशीतून मी जग पाहिलं. आज तिच्या कुशीत माझं मूल आलं. आई झाली मी, पण अजूनही तिच्या डोळ्यातली तीच मुलगी आहे मी. रात्रभर जागते, थकूनही हसते. माझ्या हाताला धरून तीच चालते. माझ्या वेदना तिच्या मनात उतरतात, माझे अश्रू तिच्या डोळ्यात भरतात. माझ्या अंगावरचं मूल ती हलके हलके झुलवते आणि मला मात्र निजवते, डोळे मिटवते. झोप ग बाळा, मी आहे इथे, आईच्या आईसारखी सावली तुझ्या मागे. माझं बाळ रडतं, मी हादरून जाते. ती मिठीत घेताच ते हसून झोपते. तो मृदू स्पर्श, तो मायेचा श्वास, तिच्या हाती आहे माझं संपूर्ण आकाश. आज मी आई आहे, पण तिच्यामुळेच आईपणाचा खरा अर्थ मला कळला. जशी तिनं धरलं मला जन्मापासून, तशीच ती आज माझं मातृत्व सांभाळत आहे. माझ्या बाळाला मी वाढवेन तिच्याच सारखी, प्रेम, माया, सहनशीलतेची शिकवण घेऊन. खरीच. आणि माझ्या प्रत्येक कमकुवतपणावर तिचं कवच, तिच्या शब्दांनी उमलतं आत्मविश्वासाचं वलय. जेव्हा मी खचते ती मला उभी करते. आणि आता तिच्या मांडीवर बसलेली नातवंड म्हणतात गोड, आजी तुझ्या मायेची आम्हाला लाभलं, हेच आहे मोठं गोड. थँक्यू आजी, तुझ्यामुळेच आई मजबूत झाली, तुझ्यामुळेच आम्हाला मायेची नदी मिळाली. तू आहेस म्हणून आमचं घर नेहमीच आनंदानं भरलेलं आहे. आम्हाला नेहमी खेळवतेस, छान छान आमच्या वयानुसार खाऊ आणतेस, बाबांना गिफ्ट पाठवायला सांगतेस. आईच्या लहानपणापासूनही तुझा तोच उत्साह आमच्या लहानपणापर्यंतही तू टिकवून ठेवला आहेस. आजी, तू खरंच कालातीत आहेस. थँक्यू आजी. मम्मीशिवाय बाळांपण मी इमॅजिनच करू शकत नाही, कारण आर्यासारखी कडकडीत मुलगी सांभाळणं म्हणजे खूप हेक्टिक काम होतं. आणि आर्या रात्रंदिवस जागी ठेवायची, मम्मी तिच्यासोबत जागी राहायची. त्याच्यामुळं विराज पण तसाच होता, पण विराज जरा शांत होता. पण आर्याच्या वेळेस मम्मी नसती तर काही शक्य नव्हतं. मम्मीसोबत पप्पा पण तेवढेच म्हणजे हेल्पफुल राहिले सगळ्या गोष्टींमध्ये, इवन आता पण. थँक्यू. नातवंड सांभाळण्याचा मम्मीला एकदम छान अनुभव आहे. आदी, अन्वेष, आर्या, विरू, अन्वी, ओवी, धैर्या, आभा, ह्या सगळ्यांची एकदम चांगली आजी आहे. सगळ्यांना छान सांभाळलं आहे. ओवीची तर ती आजी पण आहे आणि आई पण आहे. आणि अन्वेषने पण खूप ताप दिला आहे तिला लहानपणी, रडून रडून दोघं पण पांढरे व्हायचे. तर अन्वेष पण काहीतरी बोलतोय आजीबद्दल. हां, बोला अन्वेष. आजी मला खूप भारी सांभाळायची. मी रडका होतो तरी बी आजी मला सांभाळायची. का रडायचं तू लहानपणी? कारण की मी खूप दाब द्यायचो कोणाला. काय ताप द्यायचं पण? मला नाही माहिती. बाय बाय. आजी, कसा वाटला मी बनवलेला व्हिडिओ? आता ह्या नवीन तुझ्या मोबाईलमध्ये आमचे भरपूर व्हिडिओ फोटो साठवून ठेव. बाय बाय.